दसरा मेळाव्यात आरक्षणाचं शस्त्रपूजन. हैदराबाद गॅझेटियरला मुंडेंचा विरोध. जरांगीनेही टाकली आरक्षणावरून तोफ. मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंसह मनोज जरांगेंनीही आरक्षणाचं शस्त्रपूजन केलंय. भगवान भक्तिगडावरून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी हैदराबाद गॅझेटियरच्या माध्यमातून मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणावर भाष्य केलंय. आमच्या लेकरांच्या ताटातलं आरक्षण घेऊ नका असं म्हणत मुंडेंनी मराठा आरक्षणावर भाष्य केलंय. ओबीसीचा आत्ता आलेला एमपीएससीचा रिझल्ट त्याचा कट ऑफ होता 485. 450 मार्क. जर मी मराठा समाज म्हणून, इतर स्वर्ण समाज म्हणून मला जे कुठलंच रिझर्वेशन मिळत नाही, मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भरला असतो तर 450 पास झाला असतो. प्रमाणपत्र घेऊन ओबीसी आल्यानंतर मात्र 480 घेतलं तरी नापास आहे. कुणाला फसवता? काल आमचा बोराडे धनगर आरक्षणासाठी तिथे बसला. 2 दिवस तुमची बहीण तिथे त्याच्यासाठी बसून राहिली, त्याच्या तब्येतीची काळजी. गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं, तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलंय. मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही, पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती केली. दुसरीकडे मनोज जरांगेनेही नारायणगडावरून सातारा गॅझेटियर लागू करण्याबाबत सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय. एवढंच नाही तर आरक्षणाचा वाद आता पक्षीय राजकारणापर्यंत पोहोचलाय. पंकजा मुंडेंच्या पक्षाकडून उभं राहणाऱ्यांना पाडण्याचं आवाहनच मनोज जरांगेंनी केलंय. ते म्हणजे फक्त अतिवृष्टी JR प्रमाणे मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल. माझं असं म्हणणं आहे, आपण आता डिक्लेअर करणार होतो तर लागू महिना 15 दिवस जमन का म्हणले ते गॅझेट प्रमाण देतो. दसरा मेळावा हा विचारांचं सोनं लुटण्याचा सण. दसरा मेळाव्यातून समाजाला दिशा देणं अपेक्षित आहे. मात्र आता दसरा मेळावा म्हणजे शक्ती प्रदर्शनाचा मंच झालाय. भगवान भक्तिगडावरून मुंडेंनी आरक्षणावर केलेलं भाष्य आणि त्याला जरांगेंचं प्रत्युत्तर म्हणजे आरक्षणाचं शस्त्रपूजनच आहे. दसऱ्याला जातीपातींचं सीमोल्लंघन करण्याऐवजी राजकीय नेते त्यातच गुंतले असल्यानं सामाजिक वीण उसवत आहे. माधव सावरगावे आणि योगेश काशीद, साम टीव्ही न्यूज, बीड.